मे महिना संपत आला, पण अजूनही 1500 रुपये आले नाहीत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आली आहे मोठी अपडेट. सरकारकडून मार्च-एप्रिलचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. पण ज्यांनी ई-केवायसी केलं नाही त्यांना पैसेच मिळाले नाहीत. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न: मे महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार? मिळालेल्या माहितीनुसार पुढचा हप्ता 10 जून ते 15 जून दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, फक्त पात्र आणि ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच हा लाभ मिळणार आहे. कारण तब्बल 70 लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. तुमच्या खात्यात पैसे आले का नाही? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचे स्वागत आहे. मे महिना संपत आला आहे आणि आता सर्व बहिणींना एकाच प्रश्नाचे वेध लागले आहेत. तो म्हणजे आपल्या खात्यात मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासनाकडून आलेल्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मार्च-एप्रिलचा हप्ता आणि ई-केवायसी. सुरुवातीला आपण जुन्या अपडेटबद्दल बोलूया. मार्च आणि एप्रिल महिन्याचा एकत्रित हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांना या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. सरकारने स्पष्ट केले होते की फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल. पात्र अपात्र महिलांची स्थिती. आता एक आकडेवारी समोर आली आहे जी समजून घेणे खूप गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2.5 कोटींपर्यंत पोहोचली होती. पण ई-केवायसीच्या प्रक्रियेनंतर जवळपास 70 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. आता केवळ 1,77,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. मे महिन्याचा हप्ता कधी? आता मुख्य प्रश्न: मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार आता पुढील हप्त्याची तयारी करत असून मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 10 जून ते 15 जून या दरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. हा पैसा फक्त त्याच महिलांना मिळेल ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण केली आहे का? नसेल केली तर लवकरात लवकर जवळच्या केंद्रावर जाऊन ती पूर्ण करा, जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.